Good morning students. Welcome to online English teaching course. Today we will learn activities related to the poem. Earlier we studied. The poem is Hope is a thing with feathers. The fourth activity is find the phrases, lines in the poem that mean the following. खाली दिलेले जे काही वाक्य आहेत या वाक्याच्या अर्थाने असणारे वाक्य आपल्याला कवितेमध्ये शोधायचे आहे. त्याच वाक्याच्या अर्थाने ते वापरण्यात आलेले आहे. तर पहिलं वाक्य मी वाचतो. होप इज अ लाईट डेलिकेट थिंग. आणि त्याचं पोएममध्ये असणारं वाक्य आहे होप इज अ थिंग विथ फेदर्स. दुसरं वाक्य आहे होप ऑफर्स कम्फर्ट टू युअर सोल. कवितेमधील वाक्य आहे दॅट परचेस इन द सोल. तिसरं वाक्य आहे होप इज नॉट अ वर्डी थॉट, इट इज मोर लाईक अ फीलिंग अँड इमोशन. त्यासाठीचं वाक्य आहे and sing the tune without the words. चौथं वाक्य आहे in the most difficult times hope offers the greatest comfort. या वाक्याच्या संदर्भाने आपल्याला कवितेमधील वाक्य सांगता येईल and sweetest in the gale is heard. पुढचं वाक्य आहे hope is not easily defeated. कवितेतील वाक्य आहे अँड मस्ट बी दी स्टॉर्म दॅट कुड अबॅश द लिटिल बर्ड. नेक्स्ट सेंटेन्स होप हॅज गिवन कम्फर्ट टू मेनी पीपल. आन्सर फॉर दी सेंटेन्स इज दॅट केप सो मेनी वॉर्म. शेवटचं वाक्य आहे hope lives on in very hard times even when it gets nothing from you. या वाक्याच्या संदर्भाने कवितेतील मॅच होणारे वाक्य आपल्याला सांगता येईल. I have heard it in the chilliest land and won the strangest sea, yet never in extremity I ask a crumb of me. In this way, we can match these sentences with the context that is given in our poem. So, this is the activity fourth. Next activity, that is fifth, is we can relate many of our feelings and experiences to events or things in nature. Which of our feelings or experiences can we relate to the following? म्हणजेच अशा काही बाबी आहेत, असे काही आपले अनुभव आहेत जे निसर्गामध्ये आपल्याला अनुभवायास मिळतात. तर त्यापैकी काही शब्द या ठिकाणी दिलेले आहेत. या शब्दांशी दुसरे शब्द त्याच अर्थाने रिलेट करून आपल्याला सांगायचे आहे. पहिला शब्द आहे डार्कनेस. आता खरं पाहिलं तर डार्कनेस हा शब्द कसा आहे, फिजिकली जर त्याचं मीनिंग घेतलं या ठिकाणी तर अंधार असा होतो. पण त्याचा इम्प्लाइड मीनिंग जर आपण सांगितला तर इग्नरन्स. इग्नरन्स म्हणजेच अज्ञान या अर्थाने वापरलेला शब्द. दुसरा शब्द आहे सनराईज, म्हणजेच बिगिनिंग प्रोग्रेस. सूर्याचा उगम ज्यावेळेस होतो त्यावेळेस एखाद्या कार्याला आपण सुरुवात करतो या अर्थाने वापरला जाणारा शब्द.
सनशाईन म्हणजे सगळीकडे प्रकाशमय असं वातावरण असतं, म्हणजे आनंदाचा क्षण असतो, हॅपीनेस. अ रेनबो, अनएक्सपेक्टेड जॉय. डार्क क्लाउड, सॅड ऑर डिफिकल्ट सिच्युएशन्स. अ पिकॉक, प्लीजंट फिलिंग. पिकॉक या शब्दाचा अर्थ आपण या ठिकाणी प्लीजंट फिलिंग असा घेऊयात. अ स्टॉर्म या ठिकाणी आपण त्याचा अर्थ डिफिकल्टीज असा घेऊया. म्हणजे शब्दशः अर्थ त्याचा न पाहता इम्प्लाइड मिनिंग आपल्याला पाहायचं आहे. त्या शब्दामध्ये दुसरा एक अर्थ दडलेला आहे, त्या अर्थाने आपल्याला या ठिकाणी सांगायचं आहे. म्हणजेच स्टॉर्म म्हणजेच डिफिकल्टीज. अ लाईट शॉवर म्हणजेच प्लेजर. अर्थक्वेक. अर्थक्वेक शब्दशः अर्थ पाहिल्यानंतर भूकंप असा होतो, पण त्या भूकंपामुळे जे काही नुकसान होत असतं अचानकपणे, त्या अर्थाने आपण वापरल्यास अ सडन व्हायलेंट डॅमेज असा त्याचा अर्थ होतो. त्यानंतर डॉन म्हणजेच बिगिनिंग. उगमस्थान ज्यावेळेस होतं, सूर्योदय होतो, त्यावेळेस आपल्या कार्याची सुरुवात होते, पुन्हा त्या अर्थाने वापरला जाणारा शब्द. डस्ट म्हणजेच समथिंग दॅट इज ऑलमोस्ट एंडिंग, म्हणजेच शेवट ज्या गोष्टीचा होत असतो त्या अर्थाने वापरला जाणारा शब्द या ठिकाणी डस्ट. आणि फ्लड या शब्दाचा अर्थसुद्धा इम्प्लाइड मिनिंग जर घेतला तर अ लॉट ऑफ डिफिकल्टीज अँड डॅमेजेस. फिजिकली जर पाहिलं तर फ्लड म्हणजे पूर किंवा महापूर असा त्याचा अर्थ होतो, पण त्याच्यामुळं जो परिणाम होतो, त्याच्यामुळं जे नुकसान होतं तेच म्हणजे अ लॉट ऑफ डिफिकल्टीज अँड डॅमेजेस या अर्थाने तो शब्द आपण या ठिकाणी वापरत असतो. खरं पाहिल्यानंतर हे शब्द आपण शब्दशः अर्थाने न वापरता पोएटिक लँग्वेजमध्ये वापरल्यास त्याचे विविध त्यामध्ये दडलेले अर्थ आपल्याला समजून येतात. आपल्या या कवितेमध्ये सुद्धा कवयित्रीने अशा प्रकारचे वेगवेगळे अर्थ या ठिकाणी वापरलेले आहेत. ही 5वी ॲक्टिव्हिटी होती. आणि 6वी जी ॲक्टिव्हिटी आहे, आय जस्ट रीड दिस ॲक्टिव्हिटी. राईट इन अ फ्यू लाईन्स about an experience of your own where you scored in your exams much more than you hoped for. What did that experience teach you? आता असं काही इथे लिहायचं आहे, तुमचा अनुभव की एका परीक्षेमध्ये तुम्हाला अपेक्षित मार्क जेवढे होते त्याच्यापेक्षा जास्त मार्क्स मिळालेले आहेत, असा तुम्हाला अनुभव मिळालेला आहे. आणि हा अनुभव तुम्हाला काहीतरी शिकवून जातो, या अर्थाने तुम्हाला ते उत्तर त्या ठिकाणी लिहायचं आहे. हे उत्तर तुम्ही असं लिहू शकता. लास्ट इयर इन 8th स्टँडर्ड I was expecting about 85% marks, but actually I got 90%. This experience taught me that if you try, we can do better. याचाच अर्थ असा आहे की गत वर्षीच्या परीक्षेमध्ये इयत्तेमध्ये मला 85% मार्क्स मिळणे अपेक्षित होते, अशी अपेक्षा धरली होती, पण त्यापेक्षा जास्त मला मार्क्स मिळाले. म्हणजेच मला
90% मिळाले. हा अनुभव काय शिकवितो, तर तुम्ही प्रयत्न जास्त केले तर यश हे हमखास तुम्हाला मिळत असतं. अशा पद्धतीने हे उत्तर तुम्ही लिहू शकता. आणि दिस इज पर्सनल रिस्पॉन्स टाईप क्वेश्चन. हा प्रश्न परीक्षेमध्ये तुम्हाला विचारला जातो की तुमचा अनुभव काय, तुमचं मत काय. तर अशा पद्धतीने तुम्ही ते उत्तर त्या ठिकाणी लिहू शकता. 7वी ॲक्टिव्हिटी आहे, दिस पोएम इज अन एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. ही कविता म्हणजेच पर्सॉनिफिकेशन या फिगर ऑफ स्पीचचे एक उदाहरण आहे. पर्सॉनिफिकेशन म्हणजे चेतनागुणोक्ती अलंकार, मराठीमध्ये आपण त्याला म्हणतो. वेन वी रेफर टू इनॅनिमेट ऑब्जेक्ट्स, आयडियाज, इमोशन्स ऑर लिव्हिंग थिंग्स, इट इज अन एक्झाम्पल ऑफ personification. Here hope is portrayed as a little bird. जेव्हा आपण सजीव प्राण्यामधील असणाऱ्या गोष्टी, गुणधर्म असतील, हे सगळे गुणधर्म एखाद्या निर्जीव गोष्टीला, निर्जीव वस्तूला लागू करत असतो किंवा एखाद्या दुसऱ्या गोष्टीला लागू करत असतो, त्याला पर्सॉनिफिकेशन म्हणतात. आता इथं सुद्धा काही मानवी गोष्टी ज्या आहेत, मानवी गुणधर्माच्या ज्या काही बाबी आहेत, त्या बाबी पक्षाला लागू करण्यात आलेल्या आहेत. आणि म्हणून पर्सॉनिफिकेशन हे फिगर ऑफ स्पीच त्या ठिकाणी आहे. होप इन दिस पोएम इज लोकेटिंग डिस्क्राईब ॲज अ बर्ड ऑन आवर सोल. हेअर होप इज अ नॉन लिव्हिंग थिंग. आशा ही कशी गोष्ट आहे, नॉन लिव्हिंग आहे, म्हणजे इनॲनिमेट, निर्जीव बाब आहे. परंतु इट इज डिस्क्राईब ॲज लिव्हिंग थिंग, पण एखाद्या सजीव गोष्टीसारखी तिचं वर्णन करण्यात आलेलं आहे. होप इज रिप्रेझेंटेड हिअर ॲज अ लिव्हिंग थिंग, सो इट इज एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. म्हणजे सजीव गोष्टीसारखी वर्णन करण्यात आलेलं आहे. आशेला पक्षासोबत कम्पेअर करण्यात आलेला आहे. म्हणून पर्सॉनिफिकेशन हा अलंकार, हे फिगर ऑफ स्पीच या ठिकाणी वापरण्यात आलेला आहे. तर ह्या सगळ्या ॲक्टिव्हिटीज आफ्टर दी टेक्स्ट होत्या, पण त्याचबरोबर एक मार्जिनल ॲक्टिव्हिटीसुद्धा या ठिकाणी आहे. आणि ती म्हणजे what would be the hope birds food can it live on without that food. What would be the hope birds food? होप बर्ड्सचं फूड काय आहे आणि कॅन इट लिव्ह ऑन विदाउट दॅट फूड, आणि त्याशिवाय ते राहू शकतं का, याचं उत्तर आपण सांगू शकतो. अकॉर्डिंग टू पोएटेस, द बर्ड कॅन लिव्ह विदाउट फूड इन एक्स्ट्रीम वेदर कंडिशन in unknown land, and the food of the bird is would be crumb, a piece of bread. crumb हे त्याचं फूड आहे आणि विदाउट फूड तो पक्षी राहू शकतो. So these are the activities regarding this poem. You might have understood. Thank you.